नमस्कार, मी दीपिका एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आपल्याला बनवायचं आहे वर्षभरासाठीचं लाल तिखट। तर त्यासाठी मी 2 किलो मिरच्या आणल्या, देठ काढलं आणि उन्हात वाळवायला ठेवलं। तर आज मला जायचं होतं बीसीसाठी मामींच्या घरी। तर मी गेले, जाता जाता स्वामींचं दर्शन घेतलं। मग बघितलं कोणाचा नंबर लागला, तर तिथे शेजारी मामींचाच लागला होता। सर्व महिला मंडळ आमचं आलं होतं। त्यानंतर बीसी फोडली, छान थंडगार शरबताचा आस्वाद घेतला। दरवेळेस मामी चहा बिस्किट असे चहाची पार्टी असतेच, पण ह्यावेळेस त्यांनी शरबत केलं होतं थंडगार। मग शरबतचा आस्वाद घेतला, गप्पा गोष्टी झाल्या। तिथून यायला मला इतका उशीर झाला की ते मिरचीचं वाटणं राहिलं। मग दुसऱ्या दिवशी मग मी वाटायला घेतलं। तर त्यासाठी पहिलं तोंडाला बांधलं आणि डोळ्याला चष्मा लावला, कारण की मिरची वाटायची आहे तर ते डोळ्याची आग होऊ नये आणि ठसका येऊ नये म्हणून ते बांधणं गरजेचं आहे। तर 2 किलो मिरच्या आहेत, अर्धा किलो मीठ, अर्धी वाटी जिरं आणि मिक्सरच्या भांड्यात चाळण्यासाठी। तर आपण मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे मिरच्या टाकूया, थोडंसं मीठ टाकून हे वाटून घेऊया। सर्व एकदमच वाटून घेऊ, नंतर चाळायला घेऊ आपण। तर शक्यतो नाही, आम्ही दरवेळेस माझ्या घरनंच येतं, आमची आई पाठवून देतात, पण ह्यावेळेस मी स्वतः वाटलेलं आहे। त्यांनी मला शिकवलंय लाल तिखट, काळा मसाला कसा करायचा, पापड कसे करायचे, उन्हाळी जे पदार्थ आहेत जेवढे ते आमच्या सासूबाईंनी शिकवलेले आहेत आणि मी ते ह्यावर्षी सर्व करून बघितले। तर हे सर्व वाटून झाले 2 किलो मिरची। आता आपण चाळून घेऊ। हे चाळताना उडतं म्हणून चष्मा लावणं गरजेचं आहे। आणि आमच्यात कधीच विकत आणत नाही मी लाल तिखट, हे काळा मसाला, गोडा मसाला, जे आपले मसाले आहेत ते मी घरीच वाटते। तर अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे। बिया पण वाटून घेऊ आपण। आता त्यामध्ये जिरं टाकू। आमच्याकडे लाल तिखटामध्ये लसूणही टाकतात, पण मी टाकलं नाही, कारण की जर कधी मला उपवासाचं करायचं असेल आणि टाकावं लागलं तर उपवासाला लसूण खात नाही आम्ही, जिरे खातो म्हणून मी जिरे टाकलेलं आहे। अशा प्रकारे मी सर्व वाटून घेते। आणि मला वाटतं ज्या गोष्टी आपल्याला येतात त्या आपण स्वतः केलेल्याच चांगल्या, विकतचं घेऊ नये, कारण की विकतच्या पदार्थामध्ये नक्कीच भेसळ असते। काय तर कलर असेल, काय असेल, जे काय असेल आपण पाहतो। तर जे जमतं ते आपण घरी करावं, आणि माझं तसंच आहे, जे जमतं मला ते मी नक्की घरी करते। अशा प्रकारे वाटून झालेला आहे। मग मी काळा मसालाही ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। माझ्या चॅनलवर जर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा। आणि माझे व्हिडिओही लवकरच मला बघायला भेटतील। थोडंसं मला कॅमेराला फेस करण्यासाठी थोडीशी भीती वाटते, आतापर्यंत कधी केलं नव्हतं त्याचमुळं, पण मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन। तर अशा प्रकारे झालेलं आहे। थोडं एक 5-10 मिनटं मी ठेवलं गार होण्यासाठी, नंतर भरण्या भरून ठेवून दिले। आता हे वर्षभर आपलं तयार। तर बघा किती, फक्त सव्वा तास, 11:20ला मी चालू केलं तर 12:15ला झालेलं आहे। किती वेळ लागला, फक्त पाऊण तास। अशा प्रकारे माझं वर्षभरासाठी झालेलं आहे। तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, खूप मनापासून धन्यवाद। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।